या बातमीचे प्रायोजक आहेत आरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर. 1 तास राष्ट्रवादीसाठी. आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रभावी, प्रगल्भ, तरुण, पुरोगामी विचारांसाठी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या ध्येय धोरणास अनुसरून शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील गोंगडे वस्ती भागात तेथील स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत स्थानिक नागरिकांनी त्यांना होणाऱ्या अडचणींचा, प्रभागातील अपुऱ्या सोयी सुविधांचा पाठपुरावा यावेळी मांडला. या सर्व अडचणींवर तोडगा काढण्याचे आश्वासन शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी दिले. पुढे बोलताना खरटमल म्हणाले, पक्षाच्या विचारधारेशी पवार साहेबांचे हात अधिक बळकट करण्यासाठी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात पुन्हा नव्याने जोमाने तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी जोडली जात असून आजही सोलापुरातील तरुणाई पवार साहेबांच्या विचारावर, कर्तृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने पक्षात प्रवेश करीत आहेत. ही माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार विचारांची एक मोठी ताकद पक्षाच्या मागे उभी आहे. या विचारांचा प्रसार करण्यासाठी जनसामान्य व तळागाळात लोकांपर्यंत पोहोचवून त्यांचे प्रश्न, अडीअडचणी सोडविण्याचे काम आपण सदैव करत राहणार आहोत. तसेच सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा यासारख्या उपक्रमाच्या माध्यमातून जनतेशी व कार्यकर्त्यांशी मोठ बांधण्याचा आपला प्रयत्न आहे. सदर कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पैलवान स्वप्नील काशिदे यांनी कांस्य पदक पटकविल्याबद्दल व ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश सोनके यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा शहराध्यक्ष सुधीर खरटमल व युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांच्या हस्ते हार, शाल, श्रीफळ, फेटा घालून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत पवार, सूत्रसंचालन सूर्यकांत शेरखाने तर आभार रामप्रसाद शागालोलू यांनी केले. यावेळी माजी महापौर नलिनी चेंदले, माजी नगरसेविका नंदाताई कांगरे, जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार, सूर्यकांत शेरखाने, युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, सामाजिक न्याय विभाग प्रदेश चिटणीस प्रवीण वाडे, शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष संजय जाबा, युवा शहर कार्याध्यक्ष सरफराज शेख, सांस्कृतिक विभाग शहराध्यक्ष राकेश सोनी, शहर सरचिटणीस विश्वभूषण कांबळे, रामप्रसाद शागालोलू, नूर नदाफ, रविकांत चौगुले, शिवशरण अझहर सय्यद, लिंगराज गाजुल, महेंद्र वाडेकर, सोशल मीडिया शहराध्यक्ष शक्ती कटकधोंड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महिन्याच्या पहिल्या शनिवारी आपण सोलापुरातील वेगवेगळ्या भागात जातो. तिथल्या कार्यकर्त्यांच्या अडचणी, तिथल्या नागरिकांची समस्या आणि त्या सोडवण्याकरिता आपण पक्षाच्या वतीने कशा पद्धतीनं काम करू शकतो, कशा पद्धतीनं आवाज उचलू शकतो, कशा पद्धतीनं आंदोलन उभे करू शकतो, कशा पद्धतीनं महापालिका असेल, इतर विभाग असतील त्यांच्याकडून कामं करून घेऊ शकतो, या संदर्भात आपण ही बैठक दर महिन्याला एकदा घेत असतो आणि प्रत्येक प्रभागात ही तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये होत असते. त्याचप्रमाणे आज राकेशजी सोनी यांच्या पुढाकारातून, माझे मित्र विश्वभूषण यांच्या पुढाकारातून आपल्या भागात त्या ठिकाणी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. त्या दोघांना तर मी मनापासून शुभेच्छा देतो. अतिशय कमी कालावधीत आपण त्या ठिकाणी एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याच आज रोजी 1 तास राष्ट्रवादीसाठी जी संकल्पना शहराध्यक्ष, माझे मार्गदर्शक हे सुधीरजी खरटमल साहेब यांच्या आदेशाने या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे. आज रोजी जे कार्यकर्ते जे पक्षाचे जसं ढासळत जात आहेत, जेणेकरून एक चाणक्य म्हणून राजकारणातला बाप म्हणून ओळख जाणारे शरदचंद्रजी पवार साहेब हे भल्या भल्यांची झोप उडवतात. कारण इलेक्शनचे कोणत्याही प्रकारे मतदान कोणत्या पद्धतीने कसं फिरवायचं असेल तर ह्याचा पूर्ण अभ्यास आणि बारकाईने विचार करून ते कसं पलटी करायचं हे जर कोण व्यक्ती असेल तर हे शरदचंद्र पवार साहेब. महापालिकेमध्ये आपला महापौर राहण्यासाठी बराच प्रयत्न करतील आणि जेणेकरून जे कार्यकर्ते आता पक्ष प्रवेश करणार आहेत तर त्यांना ही शुभेच्छा देणार आहेत. साहेब, आम्ही आज रोजी 20 कार्यकर्ते जर प्रवेश करणारे असेल तर येणाऱ्या काळामध्ये 20 चे 200 कसे होतील यासाठी आम्ही जास्त प्रयत्न करू व आमचं हे कार्य चालूच राहील आणि आपलं मार्गदर्शन आणि आपली साथ अशीच असावी. कारण तुम्ही आहेत म्हणून आम्ही आहे.
कारण तुमची जी प्रेरणा आहे, तुमची जी साथ आहे आणि तुम्ही करणारे मार्गदर्शन आहे चालूच राहील. आणि तुम्ही जोपर्यंत आमच्या सोबत आहे तोपर्यंत आम्हाला कोणत्याही पद्धतीची अडचण व कोणताही भास कमी पडणार नाही अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये ह्याच्यापेक्षा जास्त कार्यकर्ते आपल्या पक्षात प्रवेश करून आणि महापालिकेमध्ये आपला झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी ग्वाही देतो. धन्यवाद. आणि माझे सगळे मित्र आणि माझे साथीदार जे आज इथं उपस्थित राहिले, फक्त एका फोनवर मला चांगलं रिस्पॉन्स मिळालं. आणि पहिली जे एक जुनी घटना माझ्यासोबत जे झाली ते मला परत आठवण येऊ लागले. मी पक्षात जेव्हा प्रवेश करत होतो तेव्हा जे मान सन्मान मला मिळालं ते तुम्हाला इथं मिळणार, अजून कुठं मिळणार नाही. पक्षात मी भारतीय जनता पार्टीमध्ये पण होतो. कार्यकर्त्यांना जे न्याय देत नाही ते न्याय इथं असं कधी होणार नाही. पक्षाला जे पाहिजे ते तुमच्याकडनं मिळणार आणि तुम्हाला जे पाहिजे ते पक्ष पूर्ण करणार ही गॅरंटी आम्ही अध्यक्षांच्या आदेशाने तुम्हाला देऊ शकतो असं मला वाटतंय. कारण मी जे अनुभव घेतलेला या पक्षात 4 महिन्यामध्ये जे मला मिळालंय ते अजूनपर्यंत मला कुठेही मिळालेलं नाहीये. तुमचंही जे मला जसं मिळालेलं सन्मान ते तुम्हाला पण मिळणार आणि या पक्षाला तुम्ही प्रामाणिकपणे न्याय देणार हे तुमच्याकडनं आशा ठेवून मी 2 शब्द समजून तुमचं धन्यवाद. देशाचे नेते माननीय शरदचंद्र पवार साहेब हे पक्ष चालवतात आणि त्याला रोज चिंता असते की आज आपली सोलापूरात कुठं सभा झाली, औरंगाबादला कुठं झाली, फलटणला कुठं झाली, कोण काय केलं हे सगळे बघत असतं. आता ताईने सांगितलं तुम्हाला महापौर साहेबांनी आपलं घड्याळ जेव्हा होतं आणि मी याने अब्दुल्ला जयंत पाटलाकडे आम्ही घड्याळ आपलं चिन्ह होतं त्या दिवशी आम्ही चहा पिऊन बाहेर पडलो आणि टेम्पोला येऊन बसल्यानंतर टेम्पोच्या कार्यक्रमात बसलो असतो तर तेव्हा आयोगाने घड्याळ काढून घेतलं आणि आम्हाला तुतारी हातात दिली. हा इश्यू तेव्हा जवळ 4:30-5:45 वाजले असतील आणि 5 वाजता कळलं की आम्हाला तुतारी दिली. तुतारी हे चिन्ह आपल्या पक्षाचं आहे, तुम्हाला माहित असेल पवाराचं चिन्ह तुतारी आहे. मग मी सुद्धा तिथे कोपऱ्यात बसलो होतो, मला तो कल्पना नव्हती मात्र. आणि मग त्या पक्षाचा पहिला अध्यक्ष म्हणून शरद पवार साहेबांच्या नंतर मला एक पत्र दिलं, तुम्ही तुतारीचे अध्यक्ष म्हणून. आम्ही नंतर बाहेर चर्चा वगैरे केली. असं कधी कधी होत आहे, मात्र घाबरून न जाता त्या पाठीचं काम इमानतदारी करणं आपलं काम आहे. मी अनेक गोष्ट काम करतोय. या महापौर हे असे महापौर असतात, किती महापौर केले मला माहिती नाही. मात्र एक असं होतं की जमाना होता शरद पवार साहेब हे सोलापुरात तिथं बारामती बसून महापौर ठरवत होते, स्टँडिंग कमिटी चेअरमन ठरवत होते. मला माहिती नाही उद्या पवारांच्या स्टँडिंग कमिटी चेअरमन होईल किंवा काय होईल सांगता येत नाही. विश्वभूषण परिवार समितीचा सदस्य होऊ शकतो, ते माझ्या हातात आहे, माझ्या हातात आहे. करायचा मला वेळ लागत नाही. आमचा सरफराज काय करतो, उपमहापौर होऊ शकतो काय, हे सगळं हातात केलं. आणि हे करण्यासाठी आपल्याला आज गल्लीबाज मला फिरलं पाहिजे, मला तुमच्यापर्यंत आलं पाहिजे, तुमच्या गल्लीबाज बसलं पाहिजे, उठलं पाहिजे. म्हणजे जवळजवळ आपल्याला 104 सीट लढवायची आहे. माझं स्वतःचं ध्येय असं आहे की पवार साहेबांना स्पष्ट सांगितलं की सोलापूर शहरामध्ये आमचा सोलापूरचा महापौर यशमा नमस्ते करेल त्याशी माझी ड्युटी संपते. त्यावेळी ड्युटी संपते, पुढे ड्युटी चालू होते, पण नंतरचा भाग आहे काय. आता महापौर होईपर्यंत मला करायचं आहे. आता मी आहे, चंदू आहे, सूर्यकांत आहे, आम्ही सगळं करतोय, धडपडतोय, करतोय मात्र. आणि आज मला आनंद वाटला काशी साहेबांचं. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.